नमस्कार सर्वांना, माझं नाव स्मृती रवी शिंदे. मी महाराष्ट्रातील नांदेड येथे ऑक्सफर्ड ग्लोबल स्कूलमध्ये 9th क्लासमध्ये शिकणारी एक स्टुडंट आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना विनंती करत आहे की ज्या प्रकारे 10th बोर्ड, 12th, MPSC, UPSC, नीट, JEE हर प्रकारच्या पेपर फुटी होत आहे, ज्या प्रकारे RSS भाजपच्या सरकारने शिक्षणाचा बाजार केलेला आहे, त्याच्या विरुद्ध लढणारे हर एक स्टुडंट जो जंतर मंतरवर जमा झालेला आहे त्यांना आपण सपोर्ट करावा. आणि जे उद्या 20 जुलैला जे मोर्चा होणार आहे जंतर मंतरवरून ते पार्लमेंटवर, त्यामध्ये आपण सर्व जणांनी सहभागी व्हायला पाहिजे. ज्या प्रकारे सोनम वांगचुक जे सायंटिस्ट आहे, एन्व्हायरमेंटल स्पेशालिस्ट आहे, ज्यांनी आपल्या भारताला, लडाखला खूप काही दिलेलं आहे, खूप त्यांचा बलिदान आहे या देशासाठी, त्यांना ज्या प्रकारे या RSS BJPच्या सरकारने डिटेन केलेलं आहे, जेव्हा ते आहे ना तिथे आंदोलन करत आहे, हंगर स्ट्राईक करत आहे, त्यांना एका व्हाईट कलरच्या बेडशीटमध्ये गुंडाळून नेलेलं आहे. व्हाईट कलरच्या बेडशीटमध्ये गुंडाळून नेणं म्हणजे कोणता प्रकार? या भारतात असं मानलेलं जाते की आहे ना, व्हाईट कलरच्या बेडशीटमध्ये गुंडाळून नेणं म्हणजे तो माणूस मृत आहे. धर्मेंद्र प्रधान आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्तीफा दिलाच पाहिजे आणि आपण सर्व यांच्यासाठी, यांच्या इस्तीफ्यासाठी लढू. ज्या प्रकारे घोळ होत आहे आणि जे फ्युचर, ज्या स्टुडंट्सचं फ्युचर धोक्यात आलेलं आहे, त्याच्यासाठी हर एक पॅरेंट, स्टुडंट लढलं पाहिजे. आणि हा देश आहे ना, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या बलिदानाने जे स्टुडंट्स होते यांच्या फासावर चढले या देशाला इंडिपेंडन्स आणण्यासाठी. जे गोरे पळाले तर, ब्रिटिशर पळाले तर हे काळे इथं आहे ना डिक्टेटरशिप आणून ठेवलेली आहे. तर याच्यासाठी आपण सर्वांनी उद्याच्या प्रोटेस्ट जे होणार आहे जंतर मंतरवरून पार्लमेंट पर्यंत, त्याच्यासाठी आपण सर्व सपोर्ट करू. जय भीम, जय संविधान, जय भारत, इन्कलाब जिंदाबाद.